श्री स्वामी समर्थ. कसं काय मंडळी, काय चालू आहे तुमच्या राज्यात? मस्त ना? चला आज तुम्हाला एक मस्तपैकी तेल बनवणार आहे केस वाढवण्यासाठी. त्यामध्ये काय काय लागणार आहे, काय काय नाही हे तुम्हाला सांगणार आहे आणि किती प्रमाणात घ्यायचं किंवा काय घ्यायचं हे सांगणार आहे. ज्याचे केस गळत असेल, टक्कल पडत असेल, परत केस पांढरे होत असतील, काळे होण्यासाठी हे तेल उपयोगी आहे. प्लस केस वाढण्यासाठी पण उपयोगी आहे. हे मी ट्राय करून बघितलं आहे, त्यामुळे मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे. आधी म्हणजे सगळेजण तेल उकळून वगैरे तयार करतात, तसं मी काही नाही. जरा माझी पद्धत वेगळी आहे आणि ह्यात काही तर वेगळं पण येणार आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. काय काय जणांचे केस गळतात, खूप गळायला लागल्यात, म्हणजे काय प्रमाणाचं नाही असं गळायला लागलात. परत टक्कल पडाले, परत असं केस पांढरे व्हायला लागल्यात कमी वयातच, असं काय काय चालू झालं आहे, होय का नाही? त्याच्यामध्येच मग काय सगळेजण तेल, हे तेल, ते तेल, हे तेल, काय नाही, हे एकदा तेल वापरून बघा, इफेक्ट 101% नक्की येणार. त्यासाठी पहिल्यांदा काय घ्यायचं, पहिल्यांदा मी इथं कढीपत्ता घेतला, तुळशी घेतला. तुळशीनं पण खूप भारी केस होतात आणि मऊ सूत होतात. जास्वंदीचं फूल घेतलं, जास्वंदीची पानं घेतलात. हे आलं घेतलं आहे किसून, आल्यानं पण केस येतात, ट्राय करून नक्की बघा. ही चहापत्ती आहे, हे बी आहेत. मेथीनं पण खूप केस मोठी आणि दाट होतात, ह्याला खाल्लं तरी पण चालतंय, प्लस ह्यात घातलं तरी पण चालतंय. दुसरी गोष्ट जवस आहे, जवसनं पण केस खूप सॉफ्ट, स्मूथ आणि वाढतात. आणि ही गोष्ट काय आहे ही नक्की कमेंट करून सांगा, हे शेवटी सांगणार आहे मी हे काय आहे. आणि हे तेल घेतलं आहे, खोबरेल तेल छोटंसं घेतलं आहे, कारण मी म्हणजे थोडंसंच क्वांटिटीमध्ये करणार आहे, ऑलरेडी आहे मी केलेलं, त्यामुळं तुमच्यासाठी एक परत करालं. आणि ह्या गोष्टीसाठी तर ही गोष्ट तर खूप महत्त्वाची आहे, लवंगनं केस खरोखर वाढतात. मला आधी पटत नव्हतं, पण मी जेव्हा ट्राय केलं तेव्हापासून मला माहिती आहे की केस खूप वाढतात ह्यानं. छोटंसं बर्नी किंवा कंटेनर, काय काचेचं भांडं घेतलं तरी चालेल. पहिल्यांदा आधी ह्यात मेथी घालायची, 2 चमचे आहे, 2 चमच्याला जरासं जादा आहे ही. दुसरी गोष्ट जवस घालायचं आहे, हे पण तसंच आहे जसं मेथी घेतले तसं. प्लस ही जास्वंदीची पानं, ही पण 4-5 घेतलात. माझ्याकडे जास्वंदीची फुलं अवेलेबल नाहीत, ही छोटी आहेत. एक जरासं वाळलेलं आहे, ते पण चालतंय, खूप महत्त्वाचं आहे हे. आणि हे घातले, परत नंतरनं घातलं तरी पण चालतंय, यात काय प्रॉब्लेम येत नाही. हे तुळशीचं वरचे शेंडे 4-5 घेतलेत, हे पण घालायचे ह्यात. आणि कढीपत्ता जेवढा आहे मी घेतला आहे, म्हणजे 2-3 पानांचा तर घेतलायच, तेवढा तुम्ही घेऊ शकताय. मस्त होतं तेल आणि वास भारी येतो या तेलाचा पहिला. आणि नंतरनं हे आल्याचा किस, जो मी एवढा घेतला आहे. तुमची केस कशी आहेत त्याच्यावर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकताय. मुळात हे घेतलं. परत चहापत्ती ही 4-5 घेतलात. माझ्याकडे जास्वंदीची फुलं अवेलेबल नाहीत, ही छोटी आहेत. एक जरासं वाळलेलं आहे, ते पण चालतंय, खूप महत्त्वाचं आहे हे. आणि हे घातले, परत नंतरनं घातलं तरी पण चालतंय, यात काय प्रॉब्लेम येत नाही. हे तुळशीचं वरचे शेंडे 4-5 घेतलेत, हे पण घालायचे ह्यात. आणि कढीपत्ता जेवढा आहे मी घेतला आहे, म्हणजे 2-3 पानांचा तर घेतलायच, तेवढा तुम्ही घेऊ शकताय. मस्त होतं तेल आणि वास भारी येतो या तेलाचा पहिला. आणि नंतरनं हे आल्याचा किस, जो मी एवढा घेतला आहे. तुमची केस कशी आहेत त्याच्यावर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकताय. मुळात हे घेतलं. परत चहापत्ती जास्तच घ्यायची, म्हणजे एवढी वास होते, खूप नाही घेतली तर चालतं. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय सांगा, जे मी म्हणलं होतं ना मगाशी की थोड्या वेळानं सांगते, शेवटी सांगणार,
ही गोष्ट आहे ती. तिला काय म्हणतात, ओळखते का बघा काय आहे हे? हे आहे रोजमेरीचं लीव्ज, म्हणजे ते आता इसेन्शियल ऑइल वगैरे आलं ना, त्याची लीव्ज आहेत. खूप मस्त इफेक्ट आहे याचा, खूप भारी आहे हे. खरोखरच केस वाढल्यात. तुम्हाला मी शेवटी तुम्हाला फोटो ठेवणार आहे मी, केस वाढलात का नाही त्याचं. हे 2 चमचे घेतले, हे घालायचं. आता हे रोजमेरी म्हणजे काय, कसं आहे, कसलं आहे, कसं दिसतंय, 1 मिनटं हे तुम्हाला दाखवते. हे अशी पिशवी येते ह्याची, रोजमेरी लीव्ज म्हणून. मी ऑनलाईन मागवलं आहे. तुम्हाला हे कुठं पण भेटेल, ऑनलाईन भेटेल किंवा आता लोकल शॉपला पण भेटायला लागलं, जिथं हेअर ऑइल वगैरे भेटते तिथं. असं आहे बघा हे रोजमेरी लीव्ज म्हणून. खूप भारी आहे हे, खूप भारी आहे. आता ह्यामध्ये आपण जे नारळाचं तेल घेतलंय ते घालायचं आणि हे पॅकबंद डब्यात आहे असं. आता जरासं ह्याला भिजवून द्यायचं, म्हणजे आहे असं ठेवायचं. ह्याला काहीही होत नाही, फक्त तेल जे आपण तयार केले त्याच्यावरती यायला पाहिजे. अजून जरा ह्यात तेल घालायला लागणार आहे, मी थोड्या वेळाने घालते. ह्याच्यावरती यायला पाहिजे आणि हे तेल वरती आलं की हे जे घातलं आहे आपण सगळं ते भिजलं पाहिजे आणि ते मुरल्यावर तेल मस्त होतं आणि ते तेल लावल्यावर खूप भारी केस होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. होतं माझ्याकडे काय काचेचे भांडे वगैरे नाही आहे किंवा काचेचे ग्लास असं झँगपँग नाही आहे, साधं सिंपल घरात तयार केलेलं आहे. असं तेल तयार होतं, मस्त वास येतो. तर सगळा मुरला आहे. परत आपण जे घातलं आहे ते सगळं मुरलेलं आहे. त्या मुरल्यामुळं तेलाला असं हे होतं आहे आणि मस्त ते ह्याला 4-5 महिने स्टोअर करू शकताय. ह्याला काही प्रॉब्लेम होत नाही, काही खराब होत नाही. तेल आहे असं राहतं. फक्त काळजी घ्यायला लागते की जे वरती कंटेनरला लागतंय ते लागून द्यायचं नाही. ते सगळं तेलात गेलं पाहिजे. तेलात गेलं तरच ते इफेक्ट होतं. वरती राहिलं की जरा बुरशी धरते त्याला. त्यामुळे ते सगळं तेलात घालायचं. तेलात घातल्यावर ते मुरल्यावर जे तेल तयार होतं ते खूप भारी होतं आणि त्याच्यापासून केस येतात. प्लस केस गळत नाहीत, केस वाढतात आणि दुसरी गोष्ट केस काळी होतात. घरगुती मस्तपैकी असं हे तेल बनवलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.